नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 4B यातील सेकंड क्वेश्चन. आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. ए, बी आणि सी येथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेले आहेत, तर या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. आधी आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट करू, नंतर ही व्हॅल्यू फाइंड आउट करू. पहा, येथे डायगोनल दिलेला आहे, फक्त आपल्याला डायगोनल दिलेला आहे. डायगोनलचे एलिमेंट याप्रमाणे आहेत. मॅट्रिक्स ए याप्रमाणे आहे. 3 एलिमेंट आहेत डायगोनलचे, -2, -3 आणि -5 याप्रमाणे डायगोनल आहे. तर नॉन डायगोनल एलिमेंट यामध्ये आपण 0 घेणार. नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत, म्हणजे हे दिलेलं ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. त्याप्रमाणे बी मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. 4 -6 -3, 4 -6 आणि -3 याप्रमाणे बी मॅट्रिक्स आहे. आणि सी मॅट्रिक्स याप्रमाणे होईल. -3 4 1. पहा, येथे -3, येथे 4 आणि 1 याप्रमाणे आहे. फक्त आपल्याला डायगोनल एलिमेंट दिलेले आहेत. पहा, याप्रमाणे सी मॅट्रिक्स आहे. तर ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला डायगोनलच्या फॉर्ममध्ये ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा, आधी हे सॉल्व करू आपण, नंतर हे सॉल्व करू. फर्स्टचा आन्सर कसं लिहिणार आपण? आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे बी प्लस सी मायनस ए. बी प्लस सी मायनस ए. बीचं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. डायगोनल 4 -6 आणि -3. नंतर प्लस सीचं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. डायगोनल एलिमेंट -3 4 आणि 1 आहेत. आणि मायनस करणार आपण ए मॅट्रिक्स. मायनस डायगोनल ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. 2 -3 -5. 2 -3 -5. पहा, इक्वल टू. पहा, हे मॅट्रिक्स कसं तयार होईल? नॉन डायगोनल एलिमेंट 0 आणि डायगोनल एलिमेंट हे घ्यायचे आपल्याला. म्हणजे 4 0 0 0 -6 0 आणि हे -3. हा डायगोनल 4 -6 -3. त्याप्रमाणे प्लस -3 0 0 0 4 0 0 0 आणि 1. -3 4 1 बरोबर आहे. मायनस 2 -3 -5. 2 -3 -5. डायगोनल एलिमेंट 2 -3 -5. पहा, एकाच वेळी आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन घेऊ. 4 प्लस मायनस मायनस होतील, म्हणजे 4 -3 4 हे -3 आणि -2. नंतर 0 + 0 -0. 0 + 0 -0 म्हणजे 0च होणार आहे. 0 + 0 + -0. 0 + 0 -0. आता 0 0 0 आहेत, म्हणजे 0च होईल. 0 + 0 -0 किंवा 0 लिहिलं तरी चालेल. हे -6 फक्त डायगोनलमध्ये चेंज होईल. -6 + 4 आणि मायनस प्लस होतील, म्हणजे -6 + 4 हे -+3 होतील. -6 + 4 आणि +3 होतील, -+. बाकी हे 0 + 0 -0. 0 + 0 -0. 0 + 0 -0 किंवा डायरेक्ट 0 लिहिलं तरी चालेल. -3 + 1 होईल आणि +5 होतील. -3 + 1 करस्पॉन्डिंग एलिमेंट. -3 + 1 -+5. -5 + 4 म्हणजे -1. हे कॅल्क्युलेशन -1. हे 0 हे 0. 0 7 -6 म्हणजे 1 0 0 0. 6 -3 म्हणजे 3. पहा, सर्व नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत आणि डायगोनलचे एलिमेंट याप्रमाणे आहेत. म्हणजे याप्रमाणे आपण लिहिणार आहोत. म्हणजे कसं लिहिणार आपण? DIAG. पहा, डायगोनलचे एलिमेंट याच मॅट्रिक्सला आपण या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. -1 1 आणि 3. -1 1 आणि 3.
पहा डायगोनल एलिमेंट हे असतील, बरोबर आहे, आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0. म्हणजेच याप्रमाणे मॅट्रिक्स आपण याप्रमाणे लिहू शकतो. नेक्स्ट पहा ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करू. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे 2a + b - 5c इक्वल टू 2. ए म्हणजे मॅट्रिक्स हे घेणार आपण डायगोनल 2 - 3 - 5 प्लस बी म्हणजे हे मॅट्रिक्स डायगोनल 4 - 6 - 3 आणि -5c -5 आणि सीचं मॅट्रिक्स याप्रमाणे. सी मॅट्रिक्स आहे डायगोनल -3 4 1 इक्वल टू हे 2 ॲज इट इज. आता याला आपण मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहू. म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट 0 आणि डायगोनलचे एलिमेंट 2 - 3 - 5 आहेत. पहा 3 एलिमेंट असतील डायगोनलमध्ये तर 3/3चं मॅट्रिक्स होईल आणि 2 एलिमेंट असतील तर 2/2चं मॅट्रिक्स होणार आहे. येथे 0, येथे -3, 0 0 0, येथे -5. पहा डायगोनलचे एलिमेंट 2 - 3 - 5 2 - 3 - 5 याप्रमाणे. बाकी सर्व एलिमेंट 0 प्लस 4 0 0 0 -6 0 0 0 -3 -5 -3 0 0 0 4 0 1 -3 4 1 बरोबर आहे. इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करू, येथे 5 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे हे काय होतील 4 होतील -6 आणि हे -10 प्लस प्रत्येक एलिमेंटला आपण येथे 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. हे ॲज इट इज. येथे 5 ने मल्टिप्लाय करू, मायनस साईन ॲज इट इज, फक्त 5 ने मल्टिप्लाय करू म्हणजे -15 होतील. 0 0 0 20 0 0 0 5 इक्वल टू. पहा ॲडिशन सबट्रॅक्शन एकाच वेळी घेऊ आपण. 4 प्लस करस्पॉन्डिंग एलिमेंट 4 + 4 हा पहिला तर हा पहिला म्हणजे 4 हा फर्स्ट एलिमेंट, हा फर्स्ट एलिमेंट आणि हा फर्स्ट एलिमेंट. 4 + 4 आणि मायनस मायनस +15 होतील. 4 + 4 आणि +15 बरोबर आहे. 4 + 4 आणि हे +15 होतील. बाकी 0 0 0च आहेत. हे पण एलिमेंट 0 येतील, फक्त डायगोनल चेंज होईल. -6 हे -6 -6 आणि हे -20. बाकीचे एलिमेंट 0 आहेत. ही ॲडिशन 0च येईल बरोबर आहे. येथे पण 0 होईल, येथे पण 0 होईल आणि इथे काय होईल -10 -3 आणि -5 -10 -3 आणि -5 फक्त डायगोनलमध्ये चेंज होणार आहे. इक्वल टू काय मिळणार आहे 0 0 0 -20 आणि -12 म्हणजे -32 0 0 0 -8 आणि हे -10 म्हणजे -18. पहा याप्रमाणे आपल्याला मॅट्रिक्स मिळत आहे. त्याला आपण या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. याचा आन्सर कसं लिहिणार आपण डायगोनलचे एलिमेंट लिहायचे फक्त DIAG आणि डायगोनल एलिमेंट 23 -32 23 -32 आणि -18 याप्रमाणे. आपल्याला मॅट्रिक्स या फॉर्ममध्ये दिलेले आहेत, त्यामुळे व्हॅल्यू पण आपल्याला या फॉर्ममध्ये काढायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 f(α) हे मॅट्रिक्स आपल्याला दिलेलं आहे, तर या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. सोल्युशन f(α) ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ती आहे cos α -sin α 0 sin α cos α 0 0 0 1.
आपल्याला मायनस अल्फा पाहिजे, म्हणजे अल्फाऐवजी मायनस अल्फा पुट करू आपण. देअरफॉर जेथे अल्फा आहे तेथे मायनस अल्फा पुट करू आपण, म्हणजे एफ ऑफ मायनस अल्फा ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल कॉस ऑफ मायनस अल्फा. फक्त अल्फाला आपण मायनस अल्फा पुट करत आहोत, मायनस, कारण येथे अल्फा आहे येथे मायनस अल्फा, जेथे जेथे अँगल अल्फा आहे तेथे मायनस अल्फा आपण पुट केलेला आहे. मायनस अल्फा 0 साइन मायनस अल्फा कॉस मायनस अल्फा 0 0 0 1 इक्वल टू, याला सॉल्व करता येईल आपल्याला. देअरफॉर एफ ऑफ मायनस अल्फा कॉस ऑफ मायनस अल्फा, कॉसचा अँगल मायनसमध्ये आहे अल्फा, बरोबर आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर आपण कॉस थिटा लिहितो, म्हणजे येथे अँगल निगेटिव्ह असेल आणि कॉस असेल तर आपण ते साईन विचारात नाही घेतलं तरी चालते. कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे आपण फक्त कॉस थिटा लिहू शकतो, म्हणजे या मायनस साईनचा विचार नाही केला तरी चालेल. त्याप्रमाणे कॉस ऑफ मायनस अल्फा आहे म्हणजे आपण काय लिहिणार कॉस अल्फा. परंतु साईनसाठी फॉर्म्युला वेगळा आहे. साईन ऑफ मायनस थिटा असेल तर याची व्हॅल्यू हा मायनस साईन बाहेर येतो आणि साईन थिटा याप्रमाणे, म्हणजे हा मायनस साईन बाहेर येईल, येथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस होईल आणि साईन अल्फा, बरोबर आहे. हाच फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण. मायनस साईन बाहेर येणार आहे परंतु येथे पहिलाच मायनस असल्यामुळे मायनस मायनस प्लस होतील, हे 0. साईन मायनस थिटा असेल तर मायनस साईन थिटा, साईन मायनस अल्फा आहे तर काय होईल मायनस साईन अल्फा. येथे आधी मायनस साईन होता त्यामुळे येथे कॅन्सल झालेला आहे, परंतु येथे मायनस साईन नाही आहे त्यामुळे येथे मायनस साईन आलेला आहे. आणि हे कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर कॉस थिटा, म्हणजे हे होईल कॉस अल्फा 0, हे 0 0 1 ॲज इट इज. ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. फर्स्टचा आन्सर आपला आलेला आहे, बरोबर आहे. फर्स्टचा आन्सर आपला आलेला आहे. आता या फर्स्टच्या आन्सरमध्ये आपल्याला एफ ऑफ अल्फा ॲड करायचा आहे. नाऊ एफ ऑफ मायनस अल्फा प्लस एफ ऑफ अल्फा इक्वल टू एफ ऑफ मायनस अल्फा, आता व्हॅल्यू काढली आपण ती व्हॅल्यू, हीच व्हॅल्यू कॉस अल्फा साईन अल्फा 0 मायनस साईन अल्फा कॉस अल्फा 0 0 0 1. यामध्ये प्लस करणार एफ ऑफ अल्फा, ती व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. प्लस एफ ऑफ अल्फाची व्हॅल्यू आहे कॉस अल्फा मायनस साईन अल्फा 0, येथे साईन अल्फा कॉस अल्फा 0 0 0 1. दोघांची ॲडिशन करायची आपल्याला. या दोघांची ॲडिशन करू. पुढे लिहितो देअरफॉर एफ ऑफ मायनस अल्फा प्लस एफ ऑफ अल्फा इक्वल टू, या दोघांची ॲडिशन कॉस अल्फा आणि कॉस अल्फा 1 टाइम्स 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स होतील. 2 कॉस अल्फा, कॉस अल्फा आणि कॉस अल्फा 2 कॉस अल्फा. साईन अल्फा प्लसमध्ये आहेत हे मायनसमध्ये आहेत, दोघांची ॲडिशन केली आपण तर हे कॅन्सल होतील म्हणजे 0, हे 0. साईन अल्फा आणि मायनस साईन अल्फा हे मायनस आहेत हे प्लस आहे, दोघांची ॲडिशन कॅन्सल होतील 0. कॉस अल्फा आणि कॉस अल्फा 2 टाइम्स आहेत म्हणजे 2 कॉस अल्फा, हा 0 0 प्लस 0 0 प्लस 0 झिरोज होतील आणि 1 प्लस 1 2 होतील. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. फर्स्टचा आन्सर हे आहे आणि या सेकंडचा आन्सर हे मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, फाइंड मॅट्रायसेस ए अँड बी. येथे आपल्याला ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स दोघांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. हे 2 इक्वेशन दिलेले आहेत. यामध्ये 2 सब क्वेश्चन्स आहेत. आधी हा पहिला सब क्वेश्चन आपण सॉल्व करू, नंतर पुढचा सॉल्व करू. लिनियर इक्वेशन प्रमाणे हे 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. येथे -b आहे, येथे 3b आहे. या इक्वेशनला आपण काय करू 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय सपोज हे 1 नंबर इक्वेशन, आधी इक्वेशन्स लिहून घ्या, त्यांना नंबरिंग करा. सपोज हे 1 नंबर इक्वेशन, 2 नंबर इक्वेशन येथे लिहिणार. मल्टिप्लाय पहिल्या स्टेपमध्ये 2 इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्या. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय
3ने मल्टिप्लाय करू. देअरफोर म्हणजे या साईडला 3ने मल्टिप्लाय करणार आणि या साईडला पण 3ने मल्टिप्लाय करणार. 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे 6a होतील, 6a आणि -3b. बरोबर आहे, 3ने मल्टिप्लाय केलेलं आहे या दोन्ही टर्मला आपण. त्याप्रमाणे इकडे पण 3ने मल्टिप्लाय करू. पहा डायरेक्ट लिहित आहे, 3ने मल्टिप्लाय करू. हे 3 होतील, -3, 0 आणि 3. सपोज हे 3 नंबर. पहा इक्वेशन 1ला आपण मल्टिप्लाय करून 3 तयार केलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे आता विचार करणार आपण इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3चा. येथे -3b झालेले आहेत, येथे +3b आहेत. दोन इक्वेशनची ॲडिशन करू आपण. ॲडिंग 2 and 3. ॲडिंग इक्वेशन 2 and 3. ॲडिंग इक्वेशन 2 and 3. 2ची लेफ्ट साईड ही आहे a+3b आणि ही लेफ्ट साईड ही आहे. त्यामध्ये ॲड करणार आपण 6a -3b. पहा लेफ्ट साईड ॲड करणार आणि इक्वल टू राईट साईड ॲड करणार. 1 -1 0 1. यामध्ये ॲड करणार आपण ही साईड 3 -3 0 आणि 3. ॲडिशन असल्यामुळे हा ब्रॅकेट नाही केला तरी चालेल. आपण -3b आणि +3b कॅन्सल होतील. 6a + a म्हणजे 7a. देअरफोर 7a इक्वल टू ही ॲडिशन घेऊ आपण. 1 + 3 4 -1 -3 -4 0 + 0 1 + 3 4. आपल्याला aची व्हॅल्यू काढायची आहे. या 7ला इकडे पास करू आपण म्हणजे 1/7 होतील. इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे आल्यावर डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे 1/7 होतील. हे 4 -4 0 आणि 4. ही व्हॅल्यू आहे aची. aची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. इक्वेशन 1 2 कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. आता aची व्हॅल्यू मिळालेली आहे. बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू या 2 वरून. फ्रॉम इक्वेशन 2 यावरून बीची व्हॅल्यू 3b इक्वल टू काय मिळेल आपल्याला. 3b इक्वल टू 1 -1 0 1. हे a या साईडला मायनस होतील. हा +a या साईडला -a होईल. बरोबर आहे. आता aची व्हॅल्यू काढलेली आहे आपण, ती येथे पुट करू. पहा aची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, ती येथे पुट करू आपण. देअरफोर 3b. आधी आपल्याला 3bची व्हॅल्यू मिळणार आहे, नंतर bची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. मायनस aची व्हॅल्यू ही पुट करू 1/7. येथे 4 -4 0 4 -4 0 आणि 4. इक्वल टू याने आधी मल्टिप्लाय करू 1 -1 0 1 मायनस 1/7ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच काय 7ने डिवाइड करायचं आहे प्रत्येक एलिमेंटला म्हणजे 4/7 होतील. हे -4/7 होतील. फक्त 1/7 हा मायनस साईन ॲज इट इज हे 0 होतील आणि 4/7 होतील. इक्वल टू आता ही सबट्रॅक्शन घ्यायची आपल्याला. 1 -4/7. पहा 1 -4/7 1 -4/7 क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 -4/7 म्हणजे 3/7 होतील. 3/7 -1 मायनस प्लस होतील म्हणजे -1 + 4/7. पहा -1 + 4/7 ही कॅल्क्युलेशन करू आपण म्हणजे -7 होतील + 4/7. हे -3/7 होतील. -3/7 0 - 0 0 होईल. 1 -4/7. पहा 1 -4/7 हे कॅल्क्युलेशन 7 - 4/7 म्हणजे 3/7 होतील. हे कॅल्क्युलेशन 3/7. या एलिमेंटमधून हे करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण मायनस करून आपल्याला हे मॅट्रिक्स मिळत आहे. बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशाची आहे 3bची. 3b इक्वल टू आता आपण काय करू पहा न्यूमरेटरमध्ये 3 आहेत, इकडे पण न्यूमरेटरमध्ये 3 आहेत, येथे पण 3 आहेत. आपण 3 कॉमन काढू. येथे 0 असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. प्रत्येक एलिमेंटमधून आपण 3 कॉमन काढू. देअरफोर 3b इक्वल टू 3 बाहेर काढले आपण तर येथे 1/7 होईल. येथे -1/7 होईल. बरोबर आहे. न्यूमरेटरमधले 3 आपण कॉमन काढले. येथे 0च होईल आणि येथे 1/7 होईल.
दोन्ही साईडला 3 3 आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये, हे 3 कॅन्सल होतील, हे 3 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, देअरफोर बी इक्वल टू 1/7, हे -1/7, 0 आणि 1/7 ही आहे बीची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे आपल्याला ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स हे दोन मॅट्रिक्स फाइंड आउट करायचे आहेत. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. सपोज हे 1 नंबर इक्वेशन आणि हे 2nd नंबर इक्वेशन. पहा लिनियर इक्वेशन प्रमाणे आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. येथे -b आहे, येथे +b आहे, म्हणजे 5b आहेत, येथे फक्त -b आहे. आपण काय करू, या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे दोघांचे कोएफिशियंट सारखे होतील आणि आपल्याला याची व्हॅल्यू काढता येईल. मल्टिप्लाय इक्वेशन 1. पहा आधी दोन इक्वेशन हे लिहून घ्या, सोल्युशन त्यांना नंबरिंग करा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 5 ने मल्टिप्लाय करू आपण. 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे या दोन्ही टर्मला 5 ने मल्टिप्लाय होईल. हे 15a होतील, 15a आणि -5b इक्वल टू या साईडला पण 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला 5 ने मल्टिप्लाय करू आपण. पहा येथे आपण डायरेक्ट लिहिणार आहोत. 5 ने मल्टिप्लाय करू, -5 हे 10 होतील, 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 5 होतील, 5 0 आणि हे 25 होतील. प्रत्येक एलिमेंटला 5 ने मल्टिप्लाय केलं आपण या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला, बरोबर आहे. या दोन्ही टर्मला 5 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. सपोज हे 3 नंबर. पहा इक्वेशन 1 वरून आपल्याला इक्वेशन 3 मिळत आहे. आता विचार करू या दोन इक्वेशनचा. हे इक्वेशन म्हणजेच हे इक्वेशन, बरोबर आहे, कारण 5 ने मल्टिप्लाय करून हे इक्वेशन आपल्याला आलेलं आहे. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन दोघांचा विचार करू आपण. -5b + 5b जर ॲडिशन केली आपण तर -5b आणि +5b कॅन्सल होतील, बरोबर आहे. लेफ्ट साईडची ॲडिशन करू आणि राईट साईडची ॲडिशन करू आपण. पहा या इक्वेशनमध्ये हे इक्वेशन ॲड करू आपण. ॲडिंग इक्वेशन 2 and 3 ॲड करू आपण. पहा लेफ्ट साईडची ॲडिशन करू आपण. a + 5b आणि +15a - 5b. लेफ्ट साईड ॲड केल्या त्याप्रमाणे राईट साईड ॲड करू आपण. 0 0 1 -1 0 0 यामध्ये ॲड करणार आपण ही राईट साईड. -5 10 5 5 0 25 +5a -5b कॅन्सल होतील. हा a आणि हा 15a म्हणजे 16a होईल. दोघांची ॲडिशन इक्वल टू. पहा या दोघांची ॲडिशन 0 ± होतील. 0 - 5 म्हणजे -5, 0 + 10 म्हणजे 10, 1 + 5 म्हणजे 6, -1 + 5 म्हणजे 4, 0 + 0 0, 0 + 25 25. 16a ची व्हॅल्यू ही मिळत आहे. आपल्याला काय पाहिजे, ए आणि बी. त्यामुळे 16ला त्या साईडला पास करू. देअरफोर ए इक्वल टू हे 16 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील, 1/16. याप्रमाणे आन्सर मिळेल आपल्याला. -5 10 6 4 0 25. पहा एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ए मॅट्रिक्स आपण फाइंड आउट केलेला आहे, बरोबर आहे. आता पहा एची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. सपोज इक्वेशन आता 2 घेऊ आपण. फ्रॉम इक्वेशन 2 आपल्याला आता बीची व्हॅल्यू काढायची आहे. फ्रॉम इक्वेशन 2 यावरून बीची व्हॅल्यू काय मिळेल, 5b इक्वल टू काय होईल, हे मॅट्रिक्स 0 0 1 -1 0 0 यामध्ये मायनस करणार आपण. ए हा ए त्या साईडला मायनस होईल, बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती येथे पुट करू आपण. मायनस करणार आपण हा ए म्हणजे 1/16 -5 10 6 4 0 25 इक्वल टू हे 0 0 1 -1 0 0 -1/16 ने काय करू आपण, म्हणजे प्रत्येक एलिमेंटला 16 ने डिवाइड करावं लागेल, बरोबर आहे. हे मायनस म्हणजे हे काय होतील, -5/16 होतील, 10/16 होतील, 6/16
4/16 0/16 म्हणजे हे झिरोच होतील आणि 16/25 इक्वल टू 0 मायनस हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे 5/16 5/16 0 मायनस म्हणजे हे मायनस 10/16 होतील मायनस 10/16 1 मायनस 6/16 1 मायनस 6/16 हे कॅल्क्युलेशन करू आपण 1 मायनस 6/16 क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 मायनस 6/16 म्हणजे 10/16 होतील 10/16 मायनस 1 हे मायनस 4/16 हे कॅल्क्युलेशन -1 त्यातून मायनस करायचं आहे 4/16 -1 मायनस 4/16 क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे -16 मायनस 4/16 मायनस 20/16 होतील मायनस 20/16 हे झिरोज आहेत बरोबर आहे 0 मायनस 0 हे 0 होतील आणि 0 किंवा इथे 0 लिहा 0 मायनस हे मायनस 16/25 होतील मायनस 0मधून मायनस करायचे आहे 16/25 म्हणजे साईन येणार आहे मायनसचं मायनस 16/25 ही व्हॅल्यू कशाची आहे 5b आहे आपल्याला बीची व्हॅल्यू काढायची आहे परंतु ही व्हॅल्यू मिळत आहे 5b आता आपण काय करू प्रत्येक एलिमेंटमधून आपल्याला न्यूमरेटरमध्ये 5 कॉमन काढता येतील आणि डिनोमिनेटरमध्ये आपल्याला 16 कॉमन काढता येतील प्रत्येक एलिमेंटमध्ये बरोबर आहे येथे 0 आहे याचा विचार करूच नका म्हणजे काय होईल 5b इक्वल टू न्यूमरेटरमध्ये 5 कॉमन काढू आपण आणि डिनोमिनेटरमधून आपण 16 कॉमन काढू 5/16 हे कॉमन काढले आपण 5/16 म्हणजे इथे 1 होईल कॉमन काढलेले आहेत न्यूमरेटरमध्ये म्हणजे इथे -2 होतील -2 येथे 5 कॉमन काढलेले आहेत म्हणजे इथे 2 होतील 5 कॉमन काढलेले आहेत -4 होतील हे झिरोच होईल आणि हे 25 वर असतील आणि 16 खाली असतील हे करेक्शन करून घ्या 25 वर आणि 16 खाली कारण हे 25 वर येतील आणि 16 खाली असतील बरोबर आहे फक्त लिहिण्यात आपलं चुकी झालेली आहे 5 कॉमन काढलेले आहेत येथे -5 होतील आणि 16 कॉमन काढलेले आहेत बरोबर आहे दोन्ही साईडला 5 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये हे 5 आणि हे 5 कॅन्सल होतील म्हणजे बीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला बीची व्हॅल्यू बी इक्वल टू म्हणजे हे 1/16 आणि हे मिळेल 1 -2 2 -4 0 -5 ही बीची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला एची व्हॅल्यू ही आलेली आहे आणि बीची व्हॅल्यू ही मिळेल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे ए आणि बी दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत सोल्युशन आधी आपण काय करू a + 2bt ही व्हॅल्यू काढू नंतर त्याचं ट्रान्सपोज घेऊ आपण या टाईपचे क्वेश्चन्स आपण एक्सरसाइजमध्ये सॉल्व केलेले आहेत a + 2b आणि त्याचं ट्रान्सपोज ही व्हॅल्यू आपण आधी कॅल्क्युलेट करू नंतर याचं पुन्हा ट्रान्सपोज घेऊ आपण ही व्हॅल्यू आधी आपण कॅल्क्युलेट करू ए म्हणजे हे मॅट्रिक्स 2 - 3 3 - 2 -1 आणि 4 प्लस 2 टाइम्स bt आहे म्हणजे बी मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज आता आपण डायरेक्ट लिहिणार आहोत या बी मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज लिहायचं आहे म्हणजे आपण रोला कॉलम कन्वर्ट करणार 2 -1 आणि -3 हे सॉल्व करू आपण 2 -3 3 -2 -1 4 आधी हा मल्टिप्लिकेशन करू आपण 2 ने मल्टिप्लाय करू -6 4 8 -2 2 ने मल्टिप्लाय करू 2 आणि -6 ही ॲडिशन घेऊ आपण आता 6 + -6 म्हणजे -6 + 2 म्हणजे -4 -3 + 4 म्हणजे 1 3 + 8 11 -2 -2 -4 -1 आणि +2 म्हणजे +1 4 + -6 म्हणजे -2
ही व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला, बरोबर आहे. देअरफॉर ए प्लस 2bt ही व्हॅल्यू आहे, परंतु आपल्याला त्या व्हॅल्यूचं ट्रान्सपोज पाहिजे. या व्हॅल्यूचा आपण ट्रान्सपोज घेऊ. देअरफॉर ए प्लस 2bt पुन्हा याचं ट्रान्सपोज घ्यायचं आहे, म्हणजे या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज. रोला कॉलम कन्वर्ट करू. 11 - 4 1 - 2 सपोज 1 नंबर. ही व्हॅल्यू काढली आपण. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. दोन्ही इक्वल आहे का चेक करू आपण. नाऊ ए ट्रान्सपोज आणि प्लस 2b ही व्हॅल्यू काढू. ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. रोला कॉलम कन्वर्ट करू. 2 - 3 3 - 2 -1 4 प्लस 2b 2 टाइम्स बी मॅट्रिक्स -3 4 1 -3. येथे बीचा ट्रान्सपोज नाही आहे, फक्त बी मॅट्रिक्स आहे. आधी 2 ने मल्टिप्लाय करू. 2 3 -1 -3 -2 4 प्लस -6 होतील 8 2 4 -2 आणि -6. ॲडिशन करू. डायरेक्टली तो 2 + -6 म्हणजे -4 3 + 8 म्हणजे 11 -1 + 2 म्हणजे +1 -3 + 4 म्हणजे 1 -2 -2 -4 हे -2. सपोज 2 नंबर. ही व्हॅल्यू आहे 80 + 2b. ही व्हॅल्यू आहे फ्रॉम 1 and 2. राईट साईड इक्वल आहेत का. -4 11 1 1 -4 2. राईट साईड इक्वल आहेत म्हणजेच काय, लेफ्ट साईड इक्वल आहेत. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 हे व्हेरीफाय झालेलं आहे. दोन्ही साईड इक्वल आहेत. ए प्लस 2bt याचा ट्रान्सपोज इक्वल आहे ए ट्रान्सपोज प्लस 2b. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 सब क्वेश्चन सेकंड. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ट्रान्सपोजची व्हॅल्यू आपण नंतर काढू, आधी ही व्हॅल्यू काढून घेऊ. सोल्युशन 3a - 5bt ही व्हॅल्यू काढू आधी ब्रॅकेटची, नंतर ट्रान्सपोज घेऊ आपण या व्हॅल्यूचं. 3 मॅट्रिक्स आहे 2 - 3 3 -2 -1 4 -5 टाइम्स बीचं ट्रान्सपोज, या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज. इथे bt आहे म्हणजे या बी मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज घ्यायचं आहे. रोला कॉलम कन्वर्ट करू. -3 4 1 2 -1 -3. हे सॉल्व करू आपण. 3 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 6 होतील -9 9 -6 -3 आणि 12. 5 ने मल्टिप्लाय करू. -15 10 20 -5 5 फक्त 5 ने मल्टिप्लाय करत आहोत. हा मायनस साईन ॲज इट इज आणि हे -15. ही सबट्रॅक्शन घेऊ. 6 मायनस प्लस होतील. 6 + 15 म्हणजे 21. हे मायनस प्लस होतील. 6 + 15 म्हणजे 21. -9 आणि -10 म्हणजे -19. 9 - 20 म्हणजे -11. 6 हे मायनस प्लस होतील. -6 + 5 म्हणजे -1. -3 -5 -8. 12 मायनस प्लस होतील. 12 + 15 म्हणजे 27. ही व्हॅल्यू आहे 3a - 5bt. आपल्याला याचं ट्रान्सपोज पाहिजे, बरोबर आहे. देअरफॉर या व्हॅल्यूचं ट्रान्सपोज घेऊ. 3a - 5b आणि या ब्रॅकेटचं ट्रान्सपोज म्हणजे या व्हॅल्यूचं ट्रान्सपोज. रोला कॉलम कन्वर्ट करणार. 21 - 19 -11 -1 -8 27. सपोज 1 नंबर. ही व्हॅल्यू काढली आपण. आता ही व्हॅल्यू काढू. 9
3A ट्रान्सपोज मायनस 5B इक्वल टू 3Aचं ट्रान्सपोज रोला कॉलम कन्वर्ट करणार 2 मायनस 3 3 मायनस 2 व मायनस 1 4. ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आपण डायरेक्ट लिहिलेला आहे ए मॅट्रिक्सवरून मायनस 5B मायनस 5 आणि बीचं मॅट्रिक्स आहे मायनस 3 4 1 2 मायनस 1 3 2 मायनस 1 3 इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करू 6 9 मायनस 3 मायनस 9 मायनस 6 आणि 12 3 ने मल्टिप्लाय केलं आपण येथे 5 ने मल्टिप्लाय करू मायनस ॲज इट इज 5 ने मल्टिप्लाय करू मायनस 15 20 5 10 मायनस 5 आणि मायनस 15. ही सबट्रॅक्शन 6 मायनस मायनस प्लस होतील 15 प्लस 15 आणि 6 म्हणजे 21 9 मायनस 20 मायनस 11 मायनस 3 मायनस 5 मायनस 8 मायनस 9 मायनस 10 मायनस 19 मायनस 6 मायनस मायनस प्लस 5 म्हणजे मायनस 1 12 हे मायनस मायनस प्लस होतील 12 प्लस 15 म्हणजे 27. सपोज 2 नंबर फ्रॉम 1 अँड 2 राईट साईड इक्वल आहेत का 21 मायनस 11 मायनस 8 मायनस 19 मायनस 1 27 बरोबर आहेत म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहेत 3AT मायनस 5B ही व्हॅल्यू आहे बरोबर आहे. फ्रॉम 1 अँड 2 हे व्हेरीफाय झालेलं आहे फ्रॉम 1 अँड 2 ॲज इट इज लिहून घ्या 3A मायनस 5B ट्रान्सपोज याचाही ट्रान्सपोज इक्वल आहे 3A ट्रान्सपोज मायनस 5B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 इफ ए इक्वल टू कॉस अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा याप्रमाणे मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे आणि ही कंडिशन दिलेली आहे. हे मॅट्रिक्स प्लस यामध्ये या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज आपण ॲड केलं तर आपल्याला युनिट मॅट्रिक्स मिळत आहे. तर फाइंड व्हॅल्यू ऑफ अल्फा तर अल्फाची व्हॅल्यू काय असेल येथे साइन आणि कॉस बरोबर जो अँगल आहे अल्फा त्या अल्फाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन आय म्हणजे येथे युनिट मॅट्रिक्स घेणार आपण हे 2x2चं मॅट्रिक्स आहे त्यामुळे युनिट मॅट्रिक्स पण आपण 2x2 ऑर्डर असणारं घेणार आहोत. पहा आता ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे A प्लस AT इक्वल टू आय हे आपल्याला इथे दिलेलं आहे गिवन. व्हॅल्यू पुट करू आपण एचं मॅट्रिक्स देअरफॉर कॉस अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा प्लस या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे काय रोला कॉलम कन्वर्ट करणार आपण हा जो रो आहे त्याला कॉलम लिहिणार आपण मायनस साइन अल्फा आणि या रोला कॉलममध्ये कन्वर्ट करू साइन अल्फा कॉस अल्फा इक्वल टू आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स हे 2x2चे आहेत त्यामुळे ॲडिशन करण्यासाठी आपल्याला आय म्हणजे 2x2च लागेल ऑर्डर. ही आहे आयची व्हॅल्यू म्हणजे युनिट मॅट्रिक्स. पहा दोघांची ॲडिशन करू देअरफॉर दोघांची ॲडिशन कॉस अल्फा प्लस कॉस अल्फा 1 टाइम्स प्लस 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स होतील 2 टाइम्स कॉस अल्फा. साइन अल्फा प्लसमध्ये आहेत हे प्लसमध्ये हे मायनसमध्ये कॅन्सल होतील म्हणजे 0 बरोबर आहे. साइन अल्फा हे मायनसमध्ये आहेत हे प्लसमध्ये आहेत दोघांची ॲडिशन केली आपण तर कॅन्सल होईल म्हणजे 0. कॉस अल्फा प्लस कॉस अल्फा म्हणजे 2 टाइम्स कॉस अल्फा इक्वल टू 1 0 0 1. पहा यावरून आपल्या लक्षात काय येते दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस बाय आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल आहेत. मॅट्रायसेस 0 इक्वल टू 0 0 इक्वल टू 0 2 कॉस अल्फाची व्हॅल्यू 1 बरोबर आहे. वी गेट 2 देअरफॉर 2 कॉस अल्फा इक्वल टू 2 कॉस अल्फा इक्वल टू 1. देअरफॉर आपल्याला अल्फा पाहिजे त्यामुळे हे 2 या साईडला पास करू 1/2 होतील हे 2 इकडे डिव्हिजनमध्ये जातील.
पण असा कोणता अँगल आहे की त्याची कॉस व्हॅल्यू हाफ असायला पाहिजे. आपल्याला हे माहिती आहे कॉस 60 डिग्री म्हणजे किती हाफ, बरोबर आहे. म्हणजे आपण या अल्फाला काय लिहिणार 60 डिग्री, बरोबर आहे. कॉस अल्फा इक्वल टू कॉस 60 डिग्री इक्वल टू हाफ, कारण कॉस 60ची व्हॅल्यू हाफ असते. येथे कॉस अल्फाची व्हॅल्यू हाफ आहे परंतु कॉस 60ची व्हॅल्यू हाफ आहे, म्हणजे हे तीनही इक्वल आहेत. म्हणजेच काय अल्फाची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 60. देअरफॉर अल्फा इक्वल टू 60 डिग्री, किंवा रेडियनमध्ये लिहिलं आपण तर अल्फा इक्वल टू π/3 रेडियन. 60 म्हणजे π/3. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.